आमची मागणी आहे सरकारकडे की ज्या पद्धतीने मुंबई असेल महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पत्रकारांवरती हमले केले जात आहेत, त्यांच्यावरती अटॅक केले जात आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये जो 2 दिवसापूर्वी प्रकार घडला होता त्याच्यामध्ये आहे ते 3 पत्रकारांवरती आहे तो जोरदार हल्ला करण्यात आला होता, त्यांना जखमी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आहे ते सरकार आहे जागं झालं होतं, आरोपींना आहे ते अटक करण्यात आलेली आहे। मात्र आमची सरकारकडे ही मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकारनं जो हा कायदा पास केलेला नाहीये, इम्प्लिमेंटेशन केलं नाहीये, कायदा लागू केला नाहीये, त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा हा त्वरित लागू करण्यात यावा। जर हा कायदा लागू झाला नाही तर जे पत्रकार ज्यांच्यावरती हल्ले होत आहेत अशाच पद्धतीचे हल्ले हे समोर सुद्धा यापुढे होत राहतील। जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाहीये, ते घाबरत नाहीयेत कायदा नसल्यामुळे। त्यामुळे जर हा कायदा झाला तर पत्रकारांनी पुढे काम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे, तो निर्माण होणार आहे। आधीच आहे पत्रकारांबद्दल आहे पत्रकार क्षेत्रामध्ये आहे तो येणाऱ्या तरुणांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते आणि जर त्यानंतर जर अशा पद्धतीचं जर हल्ले व्हायला लागले तर एक वेगळं चित्र आहे ते निर्माण होईल। त्यामुळे येणारा जो नवीन पिढी आहे पत्रकार क्षेत्रामध्ये ती सुद्धा याच्यापासून लांब होण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे जे सध्या पत्रकार काम करतायत महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, प्रिंट मीडिया असू दे किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करतायत त्यांचं सुद्धा मनोबल या ठिकाणी खच्चीकरण होऊ शकतं। त्यामुळे सरकारला आमची मागणी आहे की हा कायदा तुम्ही लवकर पास करा, त्याचं लवकर इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून पत्रकारांना कायद्याचं संरक्षण मिळेल आणि जे अशा पद्धतीचे गुन्हेगार हे पत्रकारावरती हमला करतायत त्यांचं कुठेतरी मनोबल हे खच्चीकरण होण्यास मदत मिळेल। कोण